आणखी एक मोठी अपडेट आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यामध्ये मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये मायक्रोसॉफ्टने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। मायक्रोसॉफ्ट सोबत महाराष्ट्रामध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार हे केंद्र सुमारे 20 लाख स्क्वेअर फुटांवर उभारलं जाईल आणि या केंद्राद्वारे 45,000 लोकांना थेट रोजगार मिळण्याची शक्यता आहे। तर राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये एक मोठा करार झालेला आहे आणि यानुसार एक मोठं सेंटर उभारलं जाणार आहे। 45,000 लोकांना रोजगार यामुळे मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर जगातील सर्वात मोठी जीसीसी मुंबईमध्ये होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी उभारली जाणार आहे। ब्रुकफिल्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केला आहे। एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जीसीसी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे। 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जीसीसी असणार आहे। म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे AI टूर, त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो। त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AIOS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे। वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतो आहे, त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे। आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि AIचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे।